हॅलो गाइज, वेलकम टू माय चॅनल। मी तुमचा लाडका बारक्या स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या व्लॉगमध्ये। तर गाइज आज आपण चाललो आहे महाराष्ट्रातील सर्वात छोटंसं असलेलं हिल स्टेशन कव्हर करायला, म्हणजे माथेरान कव्हर करायला। फायनली गाइस आता आपण पोहोचलो आहे माथेरानला। जवळजवळ नाही ना बोलत तरी 4 ते 5 तास लागले आम्हाला, कारण ट्रॅफिक वगैरे एवढी होती। ते तर मी तुम्हाला नंतर जाताना दाखवीनच। पण आता बघू, आता आपण पोहोचलो आहे मेन गेटवरती। आता मेन गेटवरती पोहोचल्यावरती आता तुम्हाला दाखवतो की गर्दी किती आहे ती माथेरानमध्ये। सो गाइस गर्दी बघा आज किती। जर तुम्ही प्लॅन करत असाल तर वीकेंडचा प्लॅन बिलकुल करू नका, शनिवार रविवार सोडून बाकी तुम्ही प्लॅन करू शकता। हे तर आहे आपलं मेन गेट आणि इकडे ही आपली पार्किंग आहे आणि हे आपलं मेन गेट आहे। तर इथून आता आपल्याला आतमध्ये जावं लागेल आणि जाण्यापूर्वी आपल्याला इकडे प्रवेश फी द्यावी लागेल। ते तर मी तुम्हाला चार्टमध्ये दाखवीनच। आपण जसं एंट्रन्स करतो तर इकडे आपल्याला वेगवेगळी प्रकारची दुकानं वगैरे भेटतात। जसं की इकडे रेनकोट वगैरे, जर कोणी रेनकोट वगैरे आणायला विसरलं असेल तर इकडे आपल्याला रेनकोट वगैरे भेटतील। आज गर्दी आहे त्यामुळे व्यवस्थित दिसत नाही आहे, पण तुम्ही बघू शकता इकडे म्हणजे खूप सारी दुकानं आहेत। जर कोणतीही वस्तू आपण विसरलो वगैरे असू तर इकडे आपल्याला घेता येईल। म्हणजे इथून माथेरान स्टेशनपर्यंत जाण्यासाठी त्यांनी एक नवीन सुविधा सुरू केली आहे, ती म्हणजे ई रिक्षा। हे पर पर्सन 35 रुपये चार्ज करतात। इथून थोडं पुढे गेल्यावरती आपल्याला दिसतात काही घोडे, यांनी तुम्ही माथेरानपर्यंत जाऊ शकता। ह्यांचे दर वेगवेगळे आहेत, ते आपल्याला तिकडे गेल्यावरती कळतीलच। तर गाइस आता आपण पोहोचलो अमन लॉन्चला। म्हणजे इकडून टॉय ट्रेन जाते, म्हणजे ज्या लोकांना माथेरानपर्यंत जायचं आहे तर आता ट्रेन तर गेली आहे। तर जवळपास 55 रुपये तिकीट आहे त्या ट्रेनची, पण ट्रेननी पण तुम्ही काय करू शकता माथेरानपर्यंत जाऊ शकता। तर आता ट्रेन तर गेली आहे त्यामुळे आम्हाला तर ट्रेन भेटणार नाही, तर आम्ही काय करतो पटरीवरूनच चालत चाललो माथेरान स्टेशनला। तर जवळपास 2 किलोमीटरचं अंतर आहे, तर 25 ते 30 मिनटं लागतील। जर मला तर असं वाटतं ज्यांची ट्रेन मिस वगैरे झाली तर त्यांनी ट्रेनसाठी न थांबता जर पट्टीवरून जाताना आनंद घेतला तर तुम्हाला निसर्गाचा पण आनंद घेता येईल। हा फक्त तुम्ही व्ह्यू बघा। हो नाईस वन। माथेरानमधील लक्ष वेधून घेणारी ही एक ट्रेन म्हणजे टॉय ट्रेन। काही अंतर पार केल्यानंतर आम्ही येऊन पोहोचलो माथेरान स्टेशनला। तर गाइस 2 किलोमीटरचा ट्रॅकिंग करून आता आम्ही पोहोचलोय माथेरान स्टेशनला। आता बघू, गर्दी तर भरपूर होती कारण आम्ही आलो संडेला, त्यामुळे आता जेवढे पॉईंट आपल्याला कव्हर करता येईल तेवढे तर आपण पॉईंट कव्हर करू। माथेरान स्टेशनपासून जवळजवळ 400 ते 500 मीटर चालल्यानंतर आपण येऊन पोहोचलो आपल्या पहिल्या पॉईंट कव्हर करायला। सो चला दाखवतो तुम्हाला हा पहिला पॉईंट। आपला पहिला पॉईंट आहे खंडारा पॉईंट ऑफ माथेरान। सो चला बघू, आपला पहिला पॉईंट कव्हर करू आता। पोचलोय आपल्या पहिल्या पॉइंट वरती। बघा इकडे तर काही दिसतच नाही, एवढं धुकं इकडे आलेलं आहे।
आपल्याला काहीच दिसत नाही. 2 मिनटं तुम्हाला दाखवतो आपला हा पहिला पॉईंट. तुम्ही बघू शकता हा पहिला पॉईंट आहे खंडाळा व्ह्यू पॉईंट. एक पॉईंट तर आपण कव्हर केला आहे आता. धुक्यामुळे तर तो पॉईंट आपल्याला व्यवस्थित क्लिअर नाही करता आला. त्याला जाऊ आता आपण दुसरा पॉईंटकडे चाललो आहे. आता बघू तो तरी पॉईंट आपल्याला चांगल्या प्रकारे कव्हर करता येतो आहे का, कारण पाऊस भरपूर असल्यामुळे ना इकडे धुकं भरपूर आणि धुक्यामुळे आपल्याला ना समोरचं स्पष्ट काही दिसत नाही. तर चला जाऊ आपण दुसऱ्या पॉईंटवरती. याने ना एक पॉईंट असं चांगला केला आहे की प्रत्येक ठिकाणी ना अशी या लोकांनी ना मॅप लावले. जसे की आता इकडे तुम्ही बघू शका शार्लोट लेक, इको पॉईंट, हनीमून पॉईंट, लुझा पॉईंट, याच्या पुढे किलोमीटर पण दिलं. त्यांनी करून काय होतं की आपल्याला ना त्या पॉईंटपर्यंत पोहोचण्यासाठी ना खूप इझी पडत आहे. आपण येऊन पोचले आपल्या सेकंड पॉईंटवरती, शार्लेट लेक. हे बघा तुम्ही बघू शकता. आज संडे म्हणून गर्दी आहे, तरी तुम्हाला एक वरून व्ह्यूज दाखवतो त्याचा. सिलिया पॉईंटवरती. आता बघा हे दादा भेटलेले आम्हाला, पण ह्या दादाने आम्हाला सांगितलं की 2 ते 3 दिवसापूर्वी इथून 2 मुलं वरून खाली पडून मेली आहेत. तर आता आपण जाऊ. आता हा तर पॉईंट आपण कव्हर नाही करू शकत, तर आता आपण जाऊ 4था पॉईंट कव्हर करायला. बघू झलक. ह्या पॉईंटवरती ज्याचं नाव आहे इको पॉईंट. आता ह्याला इको का म्हणतात ते तुम्हाला सांगतो. कारण ह्या पॉईंटवरून ही जी डोंगराची भिंत आहे तर आता पाऊस आहे, जोराचा वारा सुटला आहे, त्यामुळे आपल्याला ऐकू येणार नाही. तर इथून आवाज दिल्यावरती आवाज तिकडे आपटून परत आपल्याकडे डबल आपल्याला ऐकायला येतो. त्यासाठी ह्या पॉईंटचं नाव इको पॉईंट आहे. जर कधी तुम्ही इकडे आलात तर आवाज द्यायला नक्की विसरू नका, कारण हा अनुभव खूप छान आहे. मित्रांनो, एका दिवसात जेवढे आपल्याला पॉईंट फिरता येतील तेवढे आपण कव्हर करण्याचा प्रयत्न केला, तरी कमीत कमी 4 ते 5 पॉईंट आपण कव्हर केले आहेत. जर तुम्हाला यायचं असेल ना तर तुम्ही सॅटर्डे संडे सोडून कोणत्याही दिवसामध्ये येऊ शकता, कारण एवढी गर्दी आहे ना आणि गर्दीमुळे खूप वेळ जातो. जर तुम्ही मधल्या कोणत्याही वेळेत आलात तर तुम्हाला म्हणजे प्रत्येक पॉईंट एन्जॉय करता येईल. तर तुम्ही शनिवार रविवार सोडून कोणत्याही दिवशी या, तुम्हाला म्हणजे खूप सारे पॉईंट असे पूर्णपणे फिरता येतील. तर गाईस, आपली ही माथेरानची ट्रेकिंग खूप छान राहिली. तर तुम्हालाही कधी जमेल तेव्हा म्हणजे वेळात वेळ काढून तुम्ही एकदा तरी माथेरानला भेट द्या, कारण खूप सुंदर असं हिल स्टेशन आहे. म्हणजे इकडे फिरण्यासारखं वगैरे भरपूर काही आहे. तर मित्रांनो, एका दिवसात जेवढे आपल्याला पॉईंट कव्हर करता येतील तेवढे आपण कव्हर केले. ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली हे नक्की कमेंट करून मला कळवा, आणि जर व्हिडिओ आवडली असेल तर नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.